2 महिलांना मारून मृतदेहाचे केले 56 तुकडे आणि छाती कापून अवयव खाल्ले। डोके सुन्न करणारं जादूटोण्याचं हत्याकांड केरळमधून समोर आले आहे। एकीकडे जगात विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे, तर दुसरीकडे तंत्रमंत्र आणि नरबळीसारख्या घटना घडतच आहेत। एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी मंत्रिकांच्या नादाला लागून अंधश्रद्धा जोपाळत नरबळीसारखे अमानवीय कृत्य केल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत। केरळमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे। एका डॉक्टर दाम्पत्यानं मंत्रिकाच्या सांगण्यावरून 2 महिलांची हत्या केल्याचं उघडकीस आले। या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। केरळमधल्या तिरुवल्ला नगरजवळील एलनथूर या गावात 2 महिलांचा नरबळी देण्यात आला। तिथल्या एका डॉक्टर दाम्पत्यानं पैशांच्या हव्यासापोटी 2 महिलांची निर्गुण हत्या केली। इतकंच नाही तर हत्येनंतर त्यांनी एका मृतदेहाचे 56 तुकडे केले। दोन्ही महिलांची छाती कापली। आरोपींनी हत्या केल्यानंतर मृत शरीराचे काही अवयवही खाल्ले असं समोर येत आहे। याबाबत तपास सुरू आहेत। या घटनेत डॉक्टर भगवाल सिंग आणि त्यांची पत्नी लैला तसेच मांत्रिक मोहम्मद अशा तिघांचा प्रमुख सहभाग होता। या तिघांना पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांत्रिक शफी मानसिक रुग्ण आहे। त्याने लैंगिक संबंधांसाठी हा गुन्हा केला। त्याने श्रीदेवी या नावाने फेसबुकवर प्रोफाईल तयार करून त्या माध्यमातून भागवल सिंग आणि लैलासोबत मैत्री केली आणि रशीद असं नाव सांगत धर्मगुरू असल्याची बतावणी दिली। गेल्या 4 वर्षांपासून हे दाम्पत्य शफीच्या म्हणण्यानुसार चालत होते। त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, चोरी आणि हत्येच्या प्रयत्नांसह 10 गुन्हे दाखल आहेत। कोचीत राहणाऱ्या आर पद्मा वय 52 वर्ष आणि कलाडी येथे राहणारी रोजली वय 53 वर्षे या दोन्ही महिला आर्थिक समस्येचा सामना करत होत्या। त्यासाठी लैला हिने तांत्रिक मोहम्मद रफीशी त्यांचं बोलणं केलं। तांत्रिकाने श्रीमंत बनण्यासाठी नरबळी द्यावा लागेल असं लैलाला सांगितलं। लैला नरबळी देण्यासाठी तयार झाली। पैशाचं आमिष दाखवून ती या दोन्ही महिलांना घेऊन तांत्रिकाकडे गेली। त्यानंतर त्याने तंत्र साधनेचा वापर करून त्या दोघींचा बळी घेतला। या दोन्ही महिला सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या। कोची पोलिसांच्या माहितीनुसार लैलानं रोजलीचं शिर कापून तिची हत्या केली। त्यानंतर शफीने पद्मावर चाकूने वार करून तिची हत्या केली। डॉक्टर दाम्पत्याने दोघींचे मृतदेह घराच्या अंगणातल्या बागेत एका खड्ड्यात पुरून टाकले। ही घटना 27 सप्टेंबर 2023 रोजी घडली होती। पद्माच्या कुटुंबानं ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी CCTV आणि फोन कॉल रेकॉर्ड तपासले। या तपासात एक व्यक्ती पद्माला घेऊन तिरुवल्लाला गेल्याचं निष्पन्न झालं। तपासात ही व्यक्ती शफी असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली।